गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयामध्ये आपण जपानी व्यवस्थापन अभ्यासतो आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये जपानी व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये जी आहेत ती आपण बघितलेली आहेत. आता या पिरियडमध्ये या लेक्चरमध्ये आपल्याला जपानी व्यवस्थापनाची जी टेक्निक्स आहेत, तंत्र आहेत, ती आपण बघायची आहेत. बरेचसे शब्द यातले जपानी आहेत, त्यामुळे ते जसे तसे घेतलेले आहेत. जपानी व्यवस्थापनामध्ये काही ही तंत्र ही नवीन त्यांच्या कंपन्यांनी शोधून काढलेली तंत्र आहेत आणि त्यांनी ही तंत्र वापरताना त्यांच्याच शब्दांचा, जपानी भाषेतील शब्दांचा वापर केलेला आहे. त्यामुळं थोडे वेगळी वाटली तर ही टेक्निक सर्वसामान्य स्वरूपाची तंत्र आहेत. ती कुठली कुठली आहेत ती अभ्यासूया आपण. त्यातलं जे पहिलं टेक्निक आहे, ही जी तंत्र आहेत ती साधारणपणे 8 तंत्र आहेत, लक्षात घ्या. त्यातलं पहिलं आहे ते कायझेन. त्यानंतर मोरी, मुरा आणि मोडा, याला 3M असं म्हटलं जातं आहे. 3M टेक्निक्स मीन्स मोरी, मुरा अँड मुडा. त्यानंतर पोकायोके नावाचं एक तंत्र आहे. त्यानंतर आणखी एक तंत्र आहे ते म्हणजे काटा, KATA, काटा नावाचं एक तंत्र आहे. त्यानंतर गेंबा नावाचं एक तंत्र आहे आणि त्या सगळ्यात शेवटचं जे तंत्र आहे ते म्हणजे गेंची केंबुत्सो. तर या 8 तंत्रांचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. हे शब्द वेगळे वाटत असले तरी तंत्र ही सर्वसामान्य स्वरूपाची किंवा आपण जे आधुनिक व्यवस्थापनामध्ये वापरतो आहे, अमेरिकन किंवा युरोपियन व्यवस्थापनामध्ये, मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये जी टेक्निक्स वापरतो आहे त्याच प्रकारची टेक्निक आहे. फक्त शब्द वेगळे असल्यामुळं आपल्याला ही वेगळी वाटू शकतात. त्यातलं जे पहिलं तंत्र आहे ते म्हणजे कायझेन. कायझेन हे सर्वसामान्य बऱ्याच ठिकाणी वापरलं जाणारं तंत्र आहे. भारतामध्ये देखील या तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. भारतातल्या अनेक कंपन्या हे तंत्र वापरतात. कायझेन म्हणजे काय तर चांगल्यासाठी सुधारणा करणं. आपल्या वस्तू किंवा आपली उत्पादनं, आपली कंपनी, प्रशासन व्यवस्था यामध्ये सातत्यानं सुधारणा करणं आणि चांगल्यासाठी सुधारणा करणं म्हणजे कायझेन. आता कायझेन म्हणजे प्रत्येक प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणणं. कुठलीही प्रक्रिया असू दे तर त्या ठिकाणी सुधारणा घडवून आणणं. मग ती व्यवस्थापकीय प्रक्रिया असू दे किंवा उत्पादन प्रक्रिया असू दे किंवा सेवा प्रक्रिया असू दे, या सगळ्या प्रक्रियांमध्ये सातत्यानं सुधारणा घडवून आणणं. आणि या सुधारणा कशा आहेत तर चांगल्यासाठी, नवीन वस्तू इथं आल्या पाहिजेत, चांगल्या बदल झाले पाहिजेत, याकरता या सुधारणा इथं केल्या जातात. आता या सुधारणा करत असताना फक्त बॉसिंग केलं जात नाही, म्हणजे सुधारणा उच्च स्तरावर करायच्या आणि त्या खालच्या स्तरावर, कनिष्ठ स्तरावर त्याची राबवायच्या असं नसतं. या ठिकाणी या सुधारणा करत असताना कर्मचाऱ्यांना पूर्णपणे मुभा दिली जाते. कर्मचाऱ्यांकडून इथं मतं मागवली जातात आणि त्यातूनच या सुधारणा केल्या जातात. म्हणून याला कायझेन टेक्निक म्हटलेलं आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना सामावून घेणं, कर्मचाऱ्यांना समावेश करणं, त्याच्यातून त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करणं, त्यांच्याकडून सुधारणा घडवून आणणं, उत्पादनाच्या सगळ्या प्रक्रियामध्ये सुधारणा करणं, याला या ठिकाणी कायझेन असं म्हटलेलं आहे. पहिलं जे टेक्निक आहे ते म्हणजे कायझेन. त्याकरता वेगवेगळे प्रक्रिया इथं वापरल्या जातात. एक ग्रुप वर्क, समूहाकडून काम करून घेणं, त्यानंतर समूहाकडून सूचना मागवणं, कार्यगट निर्माण करणं, असे अनेक टेक्निक्स कायझेन करता वापरल्या जातात. म्हणजे कायझेन ही एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळी तंत्र इथं वापरली जातात. तर चांगल्यासाठी सुधारणा आणि सातत्याने सुधारणा, याला या ठिकाणी कायझेन असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचं दुसरं तंत्र जे आहे त्याला मुरी असं म्हटलेलं आहे. मुरी, कर्मचाऱ्यांवरील अतिताण कमी करणं. अतिताणाचा कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो, तो परिणाम इथं कमी करणं. अतिताण जर असेल, त्याला जास्त राबवणूक असेल किंवा वेगवेगळी त्या ठिकाणी त्याच्याकडून काम करून घेतलं असेल. सर्वसाधारणपणे आपली ऑफिस ड्युटी किंवा या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं काम हे 8 तासाचं असतं, परंतु या 8 तासामध्ये जर काम हे कार्यक्षमता बिघडवणारं असेल, ताण जास्त देणारं असेल, तर तो ताण कमी करणं आवश्यक भासतं. आता जपानी व्यवस्थापन आणि चिनी व्यवस्थापन याच्यामध्ये फरक आहे. चीनमध्ये या ठिकाणी कामाचे तास साधारणपणे 12-12 तास ती लोकं काम करत असतात,
भारतासारख्या देशामध्ये 6 तास किंवा 8 तास हे काम होतं. तसंच जपानमध्ये देखील 8 तासाचं काम असतं. परंतु काम करत असताना जर ताण जास्त झाला तर त्याचा त्याच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि हा ताण दूर करण्याकरता उपाययोजना करणं म्हणजे मुरी उपाययोजना असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात ताण कमी करणं. जर ताण असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करणं. एखाद्या प्रक्रियेमध्ये जर जास्त ताण निर्माण होत असेल तर ती प्रक्रिया सोपी करणं. आणखी त्या कर्मचाऱ्यांचा विचार करणं, याला या ठिकाणी मोरी असं म्हटलेलं आहे. म्हणजे मोरी टेक्निक म्हणजे काय आहे? ताण कमी करण्याचं टेक्निक आहे. त्यानंतर दुसरं जे टेक्निक आहे ते म्हणजे मुरा. मुरा म्हणजे विसंगती किंवा सुसंगतीचा अभाव. एखादं काम आपण करतोय तर त्याच्यामध्ये विसंगती निर्माण होणार नाही हे पाहणं इथं आवश्यक असतं. म्हणजे एखादी समजा प्रक्रिया असेल, या प्रक्रियेमध्ये वेगवेगळे घटक असतील, ह्या प्रक्रियेमध्ये स्टेप्स असतील म्हणा, तर या स्टेपमध्ये कुठली विसंगत स्वरूपाची स्टेप आहे का हे इथं बघितलं जातं आणि विसंगत असेल तर त्या ठिकाणी ती स्टेप इथं काढून टाकली जाते. याला मुरा असं म्हटलं जातं. उत्पादन प्रक्रियेमध्ये विसंगती निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करणं. थोडक्यात उत्पादन प्रक्रियेमध्ये सुसंगती राहणं, एक फ्लो असला पाहिजे. कुठलीही काम करताना विशिष्ट फ्लोनं ते काम झालं पाहिजे, विशिष्ट क्रमानं ती कामं झाली पाहिजेत, तरच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतं. आणि वेळापत्रकाप्रमाणे उत्पादन झालं पाहिजे. उत्पादन करत असताना आपण जे वेळापत्रक आखलेलं आहे त्या पद्धतीनंच ते होणं आवश्यक असतं. त्याशिवाय जास्त वेळ लागला तर त्यामध्ये काहीतरी विसंगती आहे असं मानलं जातं. थोडक्यात प्रक्रियेमध्ये सुसंगती निर्माण करणं याला मुरा असं म्हटलेलं आहे. पहिलं आहे ते मुरी, दुसरं टेक्निक आहे मुरा. आता जे तिसरं टेक्निक आहे ते टेक्निक म्हणजे मुडा आहे. या तिन्ही टेक्निक्सना 3M असं म्हटलं जातं. मुरी, मुरा आणि मुडा याला 3M असं म्हटलं जातं. या तिन्ही टेक्निक्सचा वापर जपानी व्यवस्थापनामध्ये केला जातो. यामध्ये काय केलं जातं मुडामध्ये? तर टाकाऊ मालाचं आणि निरुपयोगी क्रियांचं उच्चाटन केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचा जर टाकाऊ माल असेल आणि अनावश्यक स्वरूपाच्या क्रिया असतील तर ते इथं काढून टाकल्या जातात. अशा प्रक्रिया या काढून टाकल्या जातात. उदाहरणार्थ माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी जातो, वेगळ्या ठिकाणी जात असेल तर एखाद्या ठिकाणी आवश्यकता नसली तर त्या ठिकाणी तो माल इथं पाठवला जात नाही. असं बऱ्याच वेळा काय होतं, अनावश्यक स्वरूपाच्या या क्रिया असतात. प्रक्रिया ज्या असतात त्यातली एखादी प्रक्रिया ही अनावश्यक असते, काही गरज नसते त्या प्रक्रियेची, तर ती कमी करणं. आणि टाकाऊ माल, खराब माल असेल तर तो पहिल्यांदाच काढून टाकणं. तो जर प्रक्रियेमध्ये आला तर त्या ठिकाणी प्रक्रिया पुन्हा पूर्ण बिघडू शकते. त्यामुळे टाकाऊ माल, निरुपयोगी माल, कच्चा माल, अनावश्यक प्रक्रिया यांचं उच्चाटन करणं याला मुडा असं म्हटलं जातं. अनावश्यक क्रिया कमी करणं. उत्पादन प्रक्रियेमध्ये वाहतूक, मालसाठा, हालचाल, प्रतीक्षा, अतिउत्पादन, अतिप्रक्रिया आणि दोष हे 7 प्रकारचे मुडा मानले जातात. उत्पादन प्रक्रियेमधली वाहतूक एक, त्यानंतर मालसाठा एक, हालचाल एक, वेगळ्या हालचाली असतात. त्यानंतर वेटिंग, प्रतीक्षा जास्त करायला लागत असेल तर ते देखील मुडाचाच एक भाग मानला जातो. अतिरिक्त उत्पादन म्हणजे कारणापेक्षा जास्त उत्पादन केलं असेल तर त्याला मुडा मानलं जातं. अतिप्रक्रिया, जास्त प्रोसेस केल्या असतील, एखादी 2 प्रोसेसमध्ये काम होत असेल तर त्याऐवजी समजा 3 प्रोसेस केल्या, 4 प्रोसेस केल्या तर त्या ठिकाणी त्याला अतिप्रक्रिया असं म्हटलं जातं आहे. आणि प्रक्रियेमध्ये असणारे दोष याला या ठिकाणी 7 प्रकारचे हे मुडा मानले जातात. या मुडांवर नियंत्रण ठेवलं जातं. आणखी सगळ्यात शेवटी मुरी, मुरा आणि मुडा यांना 3M या नावाने ओळखलं जातं. त्यानंतरचं टेक्निक म्हणजे पोका योके. यामध्ये उत्पादन प्रक्रियेतील मानवी चुका शोधण्यासाठी योग्य तंत्रांचा अवलंब केला जातो. कामगारांकडून चुका झाल्यास त्याची विनाविलंब सूचना देणे आणि त्यांना सावध करणं इथं आवश्यक असतं. कामगारांना सावध करून संभाव्य नुकसान टाळावं लागतं. आणखी उत्पादन प्रक्रिया विनाखंड व विना अडथळा चालू राहण्यासाठी हे तंत्र उपयोगी पडत असतं. आता या ठिकाणी या टेक्निकमध्ये काय केलं जातं तर मानवी चुका शोधण्यासाठी हे टेक्निक असतं. ज्यावेळी ऑटोमॅटिक
काम असतं त्यावेळी फारशा चुका होत नसतात, परंतु ज्यावेळी माणूस काम करत असतो त्यावेळी चुका होण्याची शक्यता असते. या चुका शोधायला लागतात. ह्या शोधून त्या ठिकाणी कामगारांना सावध करायला लागतं. एखादं समजा कामगार व्यवस्थित काम करत नसेल किंवा त्याच्याकडून चूक होत असेल किंवा वारंवार चूक होत असेल तर त्या शोधणं आणि त्याला सूचना देणं आणि सावध करणं इथं आवश्यक असतं. कामगारांना सावध करून संभाव्य नुकसान टाळावं लागतं. बऱ्याच वेळा आपण बघतोय बघा, परवाच एक दुर्घटना घडली आहे, 16 कामगार त्यामध्ये गेले. आता हे आपल्याकडं सहजपणे होत असतं, आपण ते फार गंभीरपणे घेत नाही. भारतामध्ये कुठलीही गोष्ट या गोष्टी गंभीरपणे घेतल्या जात नाहीत. हे कशामुळे झालं असणार आहे? काहीतरी मानवी चूक असणं शक्य असतं. या मानवी चुकीमुळं हे जीव जातात, या ठिकाणी दुर्घटना घडत असतात. हे घडू नये म्हणून त्या ठिकाणी सूचना देणं, कामगारांकडून सावध करणं आणि हे नुकसान टाळणं इथं आवश्यक असतं. या टेक्निकला पोकायोके असं म्हटलं जातं. त्यानंतरचं पुढचं टेक्निक आहे ते म्हणजे काटा. या प्रक्रियेमध्ये उत्पादन प्रक्रियेतील कोणतीही कृती, क्रिया किंवा प्रक्रिया करण्यापूर्वी विचार करावा हे काटा तंत्रज्ञानामध्ये अभिप्रेत आहे. वस्तूच्या गुणवत्तेबाबत मनपूर्वक लक्ष द्यावे आणि अतिदक्ष राहावे. त्यानंतर काटा तंत्राचे प्रशिक्षण देताना निरीक्षण, सूक्ष्म विचार, प्रक्रिया मार्गदर्शन व समस्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे. आता हे टेक्निक आहे, त्यामध्ये उत्पादन चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे, झालं पाहिजे, दर्जा निर्माण झाला पाहिजे. आणखी उत्पादन तयार करण्यापूर्वी आपण व्यवस्थित विचार केला पाहिजे. म्हणजे आपण सुचलं एखादं गोष्ट आणि ते डायरेक्ट या ठिकाणी बाजारपेठेमध्ये आणली असं होत नाही. कुठलीही आपण कृती करताना, कुठलीही उत्पादन तयार करताना आपण विचार केला पाहिजे, गंभीर इथं विचार असला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया करण्यापूर्वी हा विचार केला पाहिजे. वस्तूची गुणवत्ता ही महत्त्वाची मानली जाते जपानच्या बाबतीमध्ये आणि त्याच्याबाबत मनपूर्वक लक्ष द्यावं लागतं आणि अतिदक्ष राहावं लागतं. म्हणजे जपानी ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये 100% गुणवत्ता अभिप्रेत असते जपानी कंपन्यांना. म्हणजे चूक होणार नाही, काहीही चूक असणार नाही, ही त्यांची या घटकाला जपानी लोक इथं महत्त्व देत असतात. त्यामुळं या काटा तंत्रामध्ये प्रशिक्षण देताना, निरीक्षण करताना निरीक्षण इथं केलं जातं आणि समस्यांची सोडवणूक केली जाते. त्यानंतरचं टेक्निक आहे ते म्हणजे गेंबा असं म्हटलं जातं त्याला. उत्पादनाच्या कार्यस्थळावर व्यवस्थापकांनी किंवा गटप्रमुखाने वारंवार भेटी द्याव्यात. उत्पादन प्रक्रिया सुरू असताना निरीक्षण करावं, कर्मचाऱ्यांची जवळीक साधावी, समूहभावना त्यांच्यामध्ये निर्माण करावी आणि समस्या असेल तर सोडवाव्यात, हा गेंबा भेटीचा उद्देश असतो. आता गेंबा म्हणजे काय? आपल्याकडं वरिष्ठ व्यवस्थापक कनिष्ठाकडे बघत नाही, कनिष्ठ व्यवस्थापक कर्मचाऱ्यांकडे बघत नाही किंवा त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं. याच्या उलट जपानी व्यवस्थापनामध्ये गेंबा ह्या टेक्निकच्या माध्यमातून व्यवस्थापक ज्यावेळी भेट देतात त्यावेळी त्या भेटीचा निश्चित परिणाम या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर होत असतो. आता या ठिकाणी काय अभिप्रेत आहे तर वरिष्ठ व्यवस्थापकांनी किंवा गट प्रमुखांना कामाच्या ठिकाणी भेट द्यावी. भेट देत असताना त्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा, जवळीक साधावी, समूहभावना निर्माण करावी, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, आणखी त्यातून कार्यक्षमता वाढवावी असं गेंबा टेक्निक मानलं जातं. ज्यावेळी एखादा वरिष्ठ व्यवस्थापक किंवा वरिष्ठ व्यक्ती तुमच्याकडे येते त्यावेळी त्याचा साहजिक परिणाम या कर्मचाऱ्यांवर होत असतो. मानसिकदृष्ट्या हे आवश्यक असतं. मानसिकता निर्माण करण्याकरता हे टेक्निक इथं आवश्यक असतं. त्याचा पॉझिटिव्ह स्वरूपाचा दृष्टिकोन असेल किंवा पॉझिटिव्ह या ठिकाणी परिणाम होत असेल तर अशा भेटी ह्या सुसंगत ठरतात, आवश्यक ठरतात. त्यानंतरचं सगळ्यात शेवटचं टेक्निक आहे त्याला गेंबुत्सू टेक्निक असं म्हटलं जातं. या टेक्निकमध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये समस्या झाल्यास ती पाहण्यासाठी स्वतः जाणे, अलिप्तपणे अवलोकन करणे आणि कार्यस्थळावरील तिचे उगमस्थान पाहणे इथं आवश्यक असतं. म्हणजे एखादी दुर्घटना घडली किंवा एखाद्या या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झाला, समस्या निर्माण झाली
तर ती सोडवण्याकरिता व्यवस्थापकानं किंवा वरिष्ठांनी स्वतः गेलं पाहिजे. अलिप्तपणे त्या दुर्घटनेकडं बघितलं पाहिजे. कुणाची चूक आहे, हायर अँड फायर असं करून चालणार नाही किंवा नुसत्या अहवालावर अवलंबून राहून चालणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी जाणं, त्या ठिकाणी पाहणं, कशामुळं समस्या निर्माण झाली हे अभ्यासणं हे इथं आवश्यक असतं. केवळ ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणं इथं आवश्यक असतं. याला गेंबुत्सू असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक समस्येचं अवलोकन करणं इथं आवश्यक असतं. तर त्या ठिकाणी हे करत असताना ती व्यक्ती ज्यावेळी दुर्घटनेच्या ठिकाणी किंवा प्रश्नाच्या ठिकाणी पोहोचते त्यावेळी त्याचा सकारात्मक परिणाम त्या प्रश्नावर होत असतो. थोडक्यात ही सगळी जी टेक्निक आहेत, ही टेक्निक जपानी तंत्र ही सगळ्यात महत्त्वाची मानली जातात. जपानी व्यवस्थापन काय आहे, कसं आहे, त्याची वैशिष्ट्ये आपण बघितली आहेत आणि त्याकरता कुठली तंत्र वापरली जातात हे इथं आपण अभ्यासलेलं आहे. त्यातलं कायझेन हे आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर 3M टेक्निक ही देखील महत्त्वाची आहेत. मोरी, मुरा आणि मुडा. त्यानंतर पोकायोके, काटा, गेंबा आणि गेंची गेंबुत्सू ही सगळी तंत्र या ठिकाणी जपानी व्यवस्थापनामध्ये वापरली जातात. आता ही सातत्यानं वापरली जाणारी टेक्निक आहेत. आणखी जगभर या टेक्निक्सचा वापर आधुनिक व्यवस्थापनामध्ये केला जातो. जरी जपानी असली तरी आता बऱ्याचशा कंपन्या ही टेक्निक इथं वापरत असतात. इथंच थांबूया. थँक्यू.